सुरू आहे आणि परिचय बैठक म्हणूयात 12च्या नंतर 3 वाजेपर्यंत मुख्य बैठक सुरू होणार आहे। मात्र 24 डिसेंबर पर्यंत मराठा समाजाला आरक्षण नाही दिलं तर पुढील भूमिका मराठा समाजाची आंदोलनाची दिशा काय यासाठी ही बैठक। तुम्ही काल सकाळी असं म्हणाले होते, परवा पण असं म्हणाले होते की सरकार काय करतंय हे मला सांगा, म्हणजे ते सकारात्मक करतायत का काय करतायत ते सांगा, म्हणजे आजपर्यंत त्यानंतर पुढच्या आंदोलनाची दिशा ठरवू असं तुम्ही म्हणाले होते। सरकारचं शिष्टमंडळ आल्यानंतर तुमचं काय समाधान झालंय का? नाही काय झालं, 2-1 महिने तर सरकार आलंच नव्हतं, समाजात एक गैरमेसेज चालला होता। सरकार नेमकं करतंय काय ते आल्यामुळे किमान काही गोष्टी तरी माहीत झाल्या आणि त्यांची भूमिका त्यांनी सांगितली। समाजाची भूमिका, आमची समाजाची भूमिकेशी आम्ही प्रामाणिक आहेत। आम्हाला 24 डिसेंबर पर्यंत आरक्षण पाहिजे। सरकार आरक्षण देईलच, नाही दिलं तरी आम्ही लढायला सज्ज आहेत। परंतु त्यांचा 24 डिसेंबरचा पर्यंतचा जो त्यांना वेळ दिलेला आहे त्यातला 1 घंटाही कमी होणार नाही आणि नाही पण त्यांनी वेळ वाढवून मागितलेली आहे, वेळ मागून नाही मी कालच सांगितलं आणि मीडियाच्या बांधवाच्या समोर सांगितलं। जरी मी आडुंगी चर्चा करत नाही, मीडियाच्या समोर केली। त्यांनी जरी म्हणले तरी मी त्यांना सांगितलं जे उपोषण सोडताना आले होते, जे लिहिलं होतं कागदावरती ते फक्त तुम्ही एकदा वाचा। तुम्ही ते वाचलं की तुम्ही वेळ मागायची गरजच पडणार नाही, कारण आणखीन 8-10 दिवस तुमच्या हातात, तुम्हाला वेळ मागायची गरज पडणार नाही। ज्या 54 लाख नोंदी आज मराठा समाजाला मिळाल्यात, 54 लाख का होईना, साधा आकडा नाही आमच्यासाठी, आमच्या गोरगरिबांच्या घरात ते आरक्षण तेवढं गेले। त्या नोंदीला ते 3 शब्द लावायचे जे आपले लिखित ठरलेत, त्यानुसार केलं तुम्हाला वेळेची गरजच नाही। महाराष्ट्रातल्या सगळ्या मराठ्यांना ओबीसीत आरक्षण मिळतं। पाटील या बैठकीकडे सरकार काय सगळ्या महाराष्ट्राचं लक्ष लागलेलं आहे। आजचा दिवस मराठा समाजासाठी तुमच्यासाठी किती महत्वाचा? नाही समाजासाठी महत्वाचा तर आहेच, कारण हा मराठ्यांच्या लेकराचं भविष्य घडवणारा दिवस, मराठ्यांच्या लेकराला आयुष्य उद्ध्वस्त न होऊ देणारा आजचा दिवस आहे। आम्हाला मात्र परफेक्ट करायचं, काय करायचं ते घाई गडबड केली, पळालोत, धावपळ केली, दमलोत, दमायचं नाही आता आम्हाला। हे शेवटचा लढा आहे, त्यामुळे ह्यो लढूनच आरक्षण मिळवायचंय, दमायचं नाही। परफेक्ट नियोजन, काय जे करायचंय ते नियोजनबद्ध, निर्णायक, ठोस ठरून चांगली बांधणी करून मोगम पळायचं म्हणून पळायचं नाहीये। मग त्यांनी आपल्या लेकरांच्या पदरात काय पडणार याच्यावर आज मराठा समाज विचार करणार शांततेत आंदोलन पुन्हा करोडोतच करणार। पण मराठे मात्र प्रश्न एक, करोडो मध्ये तुम्ही सतत नेहमी म्हणताय, करोडो म्हणजे काय नेमकं लक्षात घ्यायचंय की सरकारचा काय इशारा आहे? नाही, संख्याच आमची तशी, आम्ही एकटेच 50-55% द्या राज्यात। आमच्या लेकराला द्यायचं म्हणल्याच्या नंतर आम्ही घराघरातून ताकदीनं येणार आहेत आणि आम्हाला ताकदीनंच घ्यायचंय, त्यात काय दुमत नाही। शांततेत होणार, पण मात्र खूप निर्णायक होणार, खूप निर्णय करून विचारपूर्वक यश माघारी घेऊन यायचंय। बार करायला आम्हाला वेळ नाही आता। काल सरकार डिसेंबर पर्यंत मराठा आरक्षण हवंय असं जरांगे पाटील यांनी म्हटलेलं आहे। आणि पुन्हा शांततेतच आंदोलन करणार, अल्टिमेटम नंतर सुद्धा शांततेत आंदोलन केलं जाईल असं जरांगे पाटील म्हणतात।